सिंदेवाहीत भीषण अपघात, ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा मृत्यू. 15 दिवसांच्या लेकराचे वडील हरपले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर. पार्किंग लाईट न लावलेल्या ट्रकमुळे अपघात, कारवाईची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सरडपार गावाजवळ एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला असून या अपघातात 34 वर्षीय शाफिक यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना 19 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8:30 सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार शफीक यांना अवघ्या 15 दिवसांपूर्वीच मुलगी झाली. तब्बल 3 वर्षानंतर त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला होता. पत्नी व नवजात मुलीला भेटण्यासाठी ते गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे गेले होते. तेथून परत येत असताना सिंदेवाहीजवळ सरडपार गावाजवळ सुरजागड परिसरातील एका ट्रक चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभा केला होता. विशेष म्हणजे ट्रकवर कोणतीही पार्किंग लाईट किंवा इशारा दिवा सुरू नव्हता. याच निष्काळजीपणामुळे शफीक यांच्या दुचाकीची त्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात शफीक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शफीक हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. आता त्यांच्या मृत्यूमुळे पत्नी आणि अवघ्या 15 दिवसांच्या चिमुकलीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अजून डोळे पूर्णपणे उघडण्याआधीच त्या निरागस मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की दोषी ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शफीक यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व शासकीय सहाय्य देण्यात यावे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला असून वाहन चालकांनी नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सिंदेवाहीचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली API सतीश मेश्राम करीत आहेत. प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर.